काटे त्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय यशस्वी आयोजन केलं. ते आपले मित्र सुब्रत आंबेकर, त्याला मदत करणारे अरुण समुद्रे, उन्हाळे, उपस्थित आमदार, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, आमचे सगळे अधिकारी मित्र, अंगणवाडी, सर्वप्रथम महाराष्ट्र टाइम्सचे रणजित खाटे आणि सुब्रत खाटेकर या दोघांनाही मनापासून मी धन्यवाद देईन. लातूर ऍडव्हान्टेज ही संकल्पना घेऊन ते आज आपल्या शहरामध्ये आलेले आहेत आणि शहरामधल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी आतापर्यंत लातूरची झालेली प्रगती आणि भविष्यामध्ये कोणत्या दिशेने आम्हाला लातूरला घेऊन जायचं आहे या संदर्भामध्ये अनेकांची मतं जाणून घेण्याचा एक अतिशय चांगला प्रयत्न आज इथे करतोय. याचा मला मनापासून आनंद आहे. या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहता आलं त्याचं एक वेगळं समाधान माझ्या मनामध्ये आहे. कारण महाराष्ट्र टाइम्स एक अतिशय आघाडीचं दैनिक आहे आणि त्याचं सुकृते सांगितलं की त्याचा जो वाचक वर्ग आहे हा तरुण आहे आणि म्हणून महाराष्ट्र टाइम्सने मधल्या काळामध्ये आपलं सगळं स्वरूप तरी बदललेलं आहे. वाचकांच्या ज्या गरजा आहेत, ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा लक्षामध्ये ठेवून त्याच्यामध्ये काही आमूलाग्र बदल त्यांनी घडवलेले आहेत. आणि आता कुठलंही दैनिक किंवा वृत्तपत्र हे केवळ घडलेल्या घटनांची माहिती लोकांच्या पर्यंत देणं किंवा त्या संदर्भामधली आपली मतं व्यक्त करणं असं आता मर्यादित स्वरूप राहिलेले नाही आहे. ते अतिशय विस्तारित चाललेलं आहे. समाजातल्या प्रत्येक घटकांशी जुळण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न, त्याच्या आनंदाला अधिक चांगलं त्या उदाहरण आम्हाला कसं आणता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आता महाराष्ट्र टाइम्सने सुरू केलेला आहे. मला सांगितलं की कुठले कुठले उपक्रम अगदी लहान लहान उपक्रम आहेत परंतु लोकांच्या जीवनाशी ती निगडीत आहे आणि म्हणून त्या सर्व उपक्रमांच्या मध्ये सहभाग देणं आणि मग आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये श्रावण महिन्यामध्ये येणारे सण असतील, गणपतीचा उत्सव सध्या जोरदारपणे चाललेला आहे, त्यानंतर नवरात्री, त्याच्यानंतर दिवाळी असेल, दसरा असेल, अशा प्रत्येक सणामध्ये महाराष्ट्र टाइम्सचा सहभाग. मी सांगितलं बघायची की जे काही पुढचे उपक्रम आहेत मुंबईमध्ये, आता लातूरकरांनी उपक्रम बघायला मुंबईला जायला पाहिजे. त्या दिवशी एका रंगाच्या साड्या परिधान केलेल्या सगळ्या स्त्रिया मुंबईमध्ये दिसतील. लातूरच्यासाठी फार मोठं लोकांची उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आपण जर तारखा जर दिल्या तर कारण लातूरचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे. लातूरकरांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे की जे जे नवं ते लातूरला हवं अशी भूमिका घेऊन लातूरकर काम करत असतात. रणजित खाटे यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर एक गोष्टीचा मला आनंद झाला की लातूर बद्दलचे सगळे त्यांच्या मनातले गैरसमज
100% दूर झाले. औरंगाबाद पासून लातूरला पोहोचायचं कसं आहे, पूर्वीच्या काळामध्ये लातूर म्हटल्याबरोबर पहिल्यांदा महाराष्ट्राचा नकाशा मागवा, लातूर कुठे आहे इथून ती सुरुवात केली, चुकीचं नाही. आणि मुळामध्ये हा मराठवाडा हा 50 वर्ष निजाम राजवटीत आहे. हैदराबाद ही आमची राजधानी होती, परंतु भाषावार प्रांत रचना झाल्याच्या नंतर मराठवाडा विनाकाळ नागपूर जेव्हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला तेव्हा काही अटीसर, आम्ही सगळे संतांच्या भूमीतले असल्यामुळे कुठल्याही अटी न घालता विनाअट आम्ही महाराष्ट्रामध्ये सामील झालो. देश आमचा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळायला आणखी 1 वर्ष थांबावं लागलं. पोलीस ऍक्शन व्हावी लागली आणि निजामाच्या जोखडातनं मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये हजारो लाखो मराठवाड्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग दिला, बलिदान दिलं. त्याच्या आधारावर 17 सप्टेंबर 1948 या दिवशी खऱ्या अर्थानं या मराठवाड्यानं स्वातंत्र्याची फळं, स्वातंत्र्याचा तो दिवस आम्हाला मान्य करा. आणि म्हणून ही सगळी पार्श्वभूमी जेव्हा मराठवाड्याच्या विकासाची जेव्हा चर्चा आम्ही राज्यपातळीवर करतो तेव्हा थोडंसं पाठीमागं वळून मराठवाडा अनेक बाबतीमध्ये का मागे राहिला याची काही ऐतिहासिक कारण आहेत. आणि त्यातले प्रमुख कारण ही आहेत की निजाम राजवटीमध्ये त्याला मोगलाई असं म्हटलं जाईल आणि मोगलाईमध्ये आम्ही सगळे वाढले. आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही सामील झालो तेव्हा तिथलं कुठेतरी विकास म्हणजे काय, डेव्हलपमेंट कशाला म्हणतात, विकासाची संकल्पना काय, इथून खरं त्याची सुरुवात झाली. त्यामुळे आमचा जो बॅकलॉग आहे विकासाचा हा फार मोठा आहे. जिथं जिथं इंग्रजाचं राज्य होतं किंवा इंग्रजाच्या राजवटीमध्ये तिथं चांगले रस्ते झाले, रेल्वेचं जाळं निर्माण केलं त्यांनी, कार्यालयाच्या अतिशय उत्तम इमारती बांधल्या, रेस्ट हाऊस अवजड बघण्यासारखे त्यांनी बांधले. विदर्भामध्ये वगैरे आपण गेल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येते किती सुंदर रेस्ट हाऊस बांधलेले आहेत. कारण इंग्रज रेस्ट हाऊस बांधत असताना सिलेक्शन ऑफ साईट हे फार महत्वाचे असेल. त्यामुळे त्यांनी निवडलेले जे काही जागा आहे किंवा त्यांनी निवडलेले जे काही थंड हवेचे ठिकाण आहेत या सगळ्याचा विकास त्या काळामध्ये किंवा त्या राजवटीमध्ये जरूर आपण 150 वर्षाची इंग्रजी राजवट घालवण्याच्यासाठी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन आपण करत राहिलो आणि ते स्वतंत्र झालं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये विकासाचा जो असमतोल निर्माण झाला, एका बाजूला इंग्रजाचं राज्य असताना काही बेसिक एम्युनिटीज जर आम्ही म्हणू त्या त्यांनी निर्माण केल्या, उलट आमच्या भागामध्ये त्या एम्युनिटीज नाही आहेत. आमच्या भागामध्ये नॅशनल हायवे ज्याला मी म्हणतो त्या नॅशनल हायवेचं काही झालं आमच्या मराठवाड्यामध्ये एक छोटासा अपवाद जर सोडला, उमरगा मार्गे हैदराबादला सोडला तर अजूनही आमच्याकडे राष्ट्रीय महामार्ग त्या मराठवाड्यामध्ये नाही. ब्रॉडगेज रेल्वेचं जाळं या मराठवाड्यामध्ये निर्माण व्हावं म्हणून अनेक वर्ष अनेकांनी प्रयत्न केले. मधल्या काळामध्ये कुठेतरी मुंबई, औरंगाबाद आणि पुढे नांदेड पर्यंतची रेल्वे मधल्या काळामध्ये फार प्रयत्नानंतर आमची लातूर मिरज एक ऐतिहासिक बार्शी लाईट रेल्वे ज्याला आपण म्हणायचो ती पण इंग्रजाच्या काळातच आहे. त्याचं नाव होतं बार्शी लाईट रेल्वे. आणि जी छोटी नॅरोगेज या नॅरोगेजचं रूपांतर ब्रॉडगेज मध्ये व्हावं म्हणून किती वर्ष आपण प्रयत्न करतो. मला आठवतं की 80 साली आमदार झाला आणि आता 2008 28 वर्ष आमदार झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत सतत कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो ब्रॉडगेज झाला पाहिजे म्हणून त्यासाठी जे काही पत्रव्यवहार असतील, बैठका असतील, मंत्र्यांना भेटला असेल, आता कुठं तो मार्ग पूर्ण झालेला आहे. आणि आता मी लालू प्रसाद यादवची वाट बघतोय, ते येऊन हिरवा झेंडा कधी दाखवतील. 28 वर्ष आमच्या लोकांनी शांततेने वाट बघितली, पण आता 15 दिवसापासून लोक अस्वस्थ आहेत.
आणि तेव्हा आता केव्हा सुरू होणार का आम्हाला नवीन अंतरून सुरू करावं लागेल ट्रेन सुरू व्हायला मगाशी एका मित्राला सहज म्हणालो 28 वर्ष लोक वाट पाहत होते आता एकदम घाई करतात उस्मानाबादचे लोक स्टेटमेंट देत आहेत नागपूरचे लोक सुद्धा स्टेटमेंट आणून दिले नाही पण देतील असं का होतं इतकी वर्ष वाट पाहिली आता काय घाई करताय त्यांनी मला चांगलं उत्तर दिलं समजावं असं ते म्हणाले की लोक लग्नापर्यंतच वाट पाहतात लग्नानंतर फार वाट पाहतात अशी थोडीशी अवस्था आमच्या झाली आणि म्हणून सांगायचं मला अर्थ असा आहे की रेल्वेचं जाळं नाही कम्युनिकेशन कुठल्याही डेव्हलपमेंटला आज गरज आहे की कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन जर नसेल कारण शेवटी विकास म्हणजे काय विकास जर गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत किंवा शहरापर्यंत पोहोचवायचा असेल तर जोपर्यंत आमचं कम्युनिकेशन आम्ही वाढवणार तोपर्यंत कुठलाही विकास पुढे जाऊ शकत नाही कम्युनिकेशन आमच्याकडे अतिशय कमी होतं रेल्वेचे ब्रॉडगेज आमच्या अतिशय अपुरे एअर कनेक्टिव्हिटी स्वप्न होतं औरंगाबादला विमान आलं ते सुद्धा त्या ठिकाणी अजंठा वेरूळच्या लेण्या आहेत जगप्रसिद्ध लेण्या आहेत त्या पाहण्याच्यासाठी काही त्या काळात प्रयत्न झाले म्हणून पहिल्यांदा एक विमान सेवा फक्त चालायची त्या पुढे आणखी मराठवाड्यामध्ये इतक्या वर्षात इकडे फारशी प्रगती झालेली नाही आहे या महिना अखेर नागपूर मुंबई नांदेड हे आता जोडलं जाणार आहे जेव्हा पुढल्या वेळा तुम्ही याल नागपूरला तेव्हा औरंगाबादला उतरण्याची गरज पडणार नाही आपल्याला सरळ नागपूरला विमानाने इथं पोहोचता येईल ही व्यवस्था आता झाली आहे तुमचा ऍडव्हान्टेज आणि आमचा ऍडव्हान्टेज एकाच वेळेस चाललेला याला टायमिंग म्हणतात महाराष्ट्र टायमिंग टायमिंग मुळे तुम्ही फार वेळेवर घेतलेलं आहे ऍडव्हान्टेजची चर्चा करतोय आणि ऍडव्हान्टेजचे फायदे सुद्धा आम्हाला लगेच मिळत आहेत आमची लातूर मुंबई रेल्वेचा हिरवा झेंडा आता या महिन्याभरात निश्चितपणाने जेव्हा मंत्री महोदय आम्हाला वेळ देतील तेव्हा आता थेट लातूर ते मुंबई रोडवाडी मार्गे आम्हाला 9 तासामध्ये आणि ओव्हरनाईट जर्नी असल्यामुळं काही लोकांना फार त्रास नाही दिवसभर मुंबईमध्ये काम करतील संध्याकाळी परत लातूरला परत अशा पद्धतीचं आता एक कम्युनिकेशन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे आजपर्यंत आम्ही जो काही विकास केला ते सगळे ऑर्ड्स सोयीचं काहीच नव्हतं आतापर्यंत जे अचिव्हमेंट आम्ही केलेल्या आहेत त्या सगळ्या गैरसोयी विकास आम्ही ढकलत आलेला पुढच्या काळामध्ये 28 वर्षात जे आम्ही आज अचीव्ह केलं कदाचित भविष्यामध्ये कम्युनिकेशन वाढल्याच्या नंतर ते आम्हाला 8 वर्षामध्ये आणखी मोठी झेप त्या लातूरच्या विकासाची आम्हाला घेता येईल प्रमुख कारण आहे लातूर उद्याच्या काळामध्ये रेल्वेने जोडलं जाणार आहे विमानाने जोडलं जाणार आहे आज आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या मध्ये 4 लेन एवढे आमचे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ते आमच्या औरंगाबादशी 4 लेननी जोडण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये आता घेतलेला आहे आणि ती सगळी कामात ऍडव्हान्टेज आम्ही आता आपल्याला ते प्रेझेंटेशन आमचे जिल्हाधिकारी करणार आहेत आमचे बांधकाम विभागाचे लोक आपल्याला प्रेझेंटेशन दाखवणार आहेत ते आता लक्षात गेलं की या सगळ्या बाबतीमध्ये एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं एक काम आम्ही आता दुसऱ्या बाजूला आमच्याकडे कायम दुष्काळी तालुके मराठवाड्यात सर्वात अधिक वाढवण्याचा जर विचार आम्ही केला जेवढं पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आलं अनेक गावाला त्या सगळ्या विभागामध्ये सर्वात कमी पाणी जर पुणे विभागाने मिळालं असेल तर ते मराठवाडा सर्वात कमी त्यामुळे पाण्याच्या संदर्भामध्ये लोकांच्या अपेक्षा फार उंचावल्या तिथं भरपूर पाणी पडतं तिथं पाण्याची किंमत फारशी राहत नाही तिथं फार पाऊस पडत नाहीये आमच्याकडे अव्हरेज रेनफॉल मराठवाड्यातला 22 ते 25 इंच त्यापेक्षा जास्त नाहीये ऍक्च्युअल रेनफॉल नाहीये आमच्याकडे विदर्भामधल्या सगळ्या तालुक्यामध्ये ऍक्च्युअल रेनफॉल आहे परंतु आपल्या मराठवाड्यामध्ये ऍक्च्युअल रेनफॉल नाही त्यामुळे डीपीएपी डाऊट प्रोन अशा प्रकारचे तालुके या मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक आहेत ह्या नैसर्गिक सुद्धा जो असमतोल आमच्याकडे लादला गेलेला आहे निसर्गही आपल्यावर नाराज आहे निसर्गाने सुद्धा मराठवाड्याच्याकडं पाणी कमी पाऊस कमी ऊन भरपूर अशा सगळ्या पॉर्ट्स मध्ये आम्ही काम करतोय त्यामुळं मराठवाड्याचा होणारा विकास आणि इतर प्रगत भागाचा होणारा विकास
खरं म्हणजे तुलना फारशी करता येत नाही. आणि म्हणून पाऊस आमच्याकडे असतो आहे, शेवटी जे काही पाणी आमच्या वाट्यात आलं नाही ते पाणी अडवलं पाहिजे, अर्धवट धरणं आम्ही पूर्ण केली पाहिजे. या कामाकडे आम्ही विशेष लक्ष पुरवलं. आणि मग आमच्याकडे गोदावरी बेसिन आहे, मांजरा बेसिन आहे. या दोन्ही नद्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅरेजेस, जे पाणी पावसाचं जे वाहून जाणार, जे वाहून खाली आंध्रामध्ये जाईल किंवा कर्नाटकामध्ये जाईल, ते पाणी जे पावसाचं वाहून जाणारं पाणी सुद्धा आपल्याला अडवता आलं पाहिजे म्हणून बॅरेजेसची कल्पना आम्ही मांडली. आणि मला साधारण आनंद वाटतो की गोदावरी नदीच्या पात्रामध्ये साधारणपणे पैठण पासून म्हणजे औरंगाबाद पासून ते नांदेडच्या बॉर्डर पर्यंत 400 ते 450 किलोमीटर नदीच्या पात्रामधलं कायम पाणी थांबलेलं आपल्याला बघायला मिळेल. अशा प्रकारचा विचार आपण या निमित्तानं केलेला आहे. आणि त्या दिशेनं पाणी अडवण्याच्या दिशेनं एक मोठा कार्यक्रम आपण घेतलाय. मांजरा नदीच्या पात्राचा तोच कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलाय. तर आमच्याकडे सर्वात मोठं धरण म्हणजे जायकवाडी. आणि जायकवाडी केवळ कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे ते जायकवाडीचं धरण जे पैठणला ते पण 3 वर्षात एकदा बनतं. मेजर प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतला, पण त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मराठवाड्यामध्ये नाहीये, एकच जायकवाडीवर. त्याच्यानंतर लिफ्ट करून असेल किंवा छोटे छोटे बांद्रा धरण आहे, त्याचं आमचं 22 TMC आहे, कोयना 100 TMC आणि आमचं मांजरा धरण हे केवळ 22 TMC, ते पण 3 वर्षात एकदा भरतं. आम्ही दररोज कलेक्टरला एकच फोन करतोय की मांजराची परिस्थिती काय. महाराष्ट्रात कुठेही काही पाऊस पडला त्याचा आनंद आहे मुख्यमंत्री म्हणून, परंतु शेवटी आमचं मन अडकलंय ते मांजरा. पण आम्ही जिल्हाधिकाऱ्याला विचारत असतो, मग जिल्हाधिकारीचं समाधानकारक उत्तर देत असतात, हळूहळू सुरू झालं एकदम नाही म्हणणे करा ते सांगत नाही. आता फक्त डोक्याच्या वर थोडंसं लाईव्ह स्टॉक आला. अशा पद्धतीनं पाण्याची काय मोठी किंमत आमच्या मराठवाड्याच्या लोकांना आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून पाण्याच्या संदर्भामध्ये पाणी अडवणं, मग ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची कामं असतील, मोठ्या प्रमाणामध्ये साठवण तलावाची कामं असतील, जिथं जिथं म्हणून पाणी अडवता येईल पाणी अडवण्याचं काम. आणि एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये 10 साखर कारखाने आहेत. लोकांच्या मध्ये आज ऊसाच्या बाबतीमध्ये एक काळ असा होता 1972 साली की लातूर जिल्हा किंवा मराठवाडा हायब्रिड पिकवण्या, ज्वारीचा हायब्रिड आम्ही क्रमांक 1 करू. 100 एकर हायब्रिड पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकार सत्कार करत होतो. पेटा बांधणं त्याला 100 रुपये 101 रुपयाचं बक्षीस देतात आणि त्याच्यामध्ये आनंद मानणारा मराठवाडा. आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो की पाण्याची एवढी कठीण परिस्थिती असूनही आता त्याच्याबद्दलचे अनेकांची अनेक वेगळी मदत तज्ञांची असू शकतात. ऊस लावण्यामध्ये पाण्याचा गैरवापर आहे वगैरे वगैरे त्याची वेगळी मतं असू शकतात. त्या डिबेट मध्ये मला जायचं नाही. आज परिस्थिती अशी आहे की गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये अतिरिक्त ऊस शिल्लक आहे. सगळे कारखाने सुरू करूनही ऊस आम्ही गाळप करू शकलेले नाही आहोत. 10 लाख टन ऊस या मराठवाड्यामध्ये शिल्लक राहिला. याचा अर्थ असा की हायब्रिड मधून लोक आमचे आता थेट ऊसाकडे वळले आणि एवढा ऊस त्यांनी पिकवला. आणि निश्चित प्रमाणात ऊसाला चांगले दर आम्ही देऊ शकलो. बांद्रा कारखाना त्यांनी इतिहास निर्माण केला साखर कारखानदारीमध्ये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीचे दादा म्हणजे दादा अर्थाने असे दादा त्याला आम्ही समजत होतो. आणि मराठवाड्याच्या विदर्भातल्या मंडळीला साखर कारखाने चालवता येत नाही आहे, भाग असले म्हणून कारखाने घेतात, सरकारचे पैसे घेतात, नीट चालवण्यासाठी टीका टिप्पणी आम्ही त्याला दाखवून दिलं. योग्य प्रकारचं नियोजन असेल तर या मराठवाड्यामध्ये सुद्धा ऊसाची हायएस्ट रिकव्हरी आम्ही निर्माण केली. सर्वात अधिक ऊसाचे दर आम्ही दिले आणि ग्रामीण भागातलं आर्थिक परिवर्तन. एक बांद्रा कारखाना उत्तम इथं निर्माण झाला. इतरांनी त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली. वाईट कामाचं अनुकरण फार लवकर होतं, चांगल्या कामाचं अनुकरण करायला खूप त्रास होतो. मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर विकास कारखाना निर्माण झाला असेल किंवा रेणा निर्माण झाला असेल, या साखर कारखान्याने सुद्धा तोच एक आदर्श ठेवला की आम्हाला मांजरा प्रमाणात कारखाना आम्ही चालवणार. आणि आज आम्ही म्हणतोय की या परिसरामध्ये आतापर्यंत जे काही दर महाराष्ट्रातून दिले असतील, आतापर्यंत जवळपास 1000 रुपयाचा दर ऍडव्हान्स करून आतापर्यंत आम्ही दिलेले काढावा. आणि साखरेला जर चांगले भाव मिळाले तर आणखी
वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे परिवर्तन या ठिकाणी करू शकतो. एक कृषी औद्योगिक क्रांती दिला म्हणून ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री उल्लेख करतो की जिथं व्हॅल्यू ऍडिशन ऊस किंवा गूळ काढून जमत नाही तर त्याच्यामध्ये ऍडिशन लोकांनी अल्कोहोल त्याला जोडून लोकांनी डिस्टरी सुरू केली आणि त्याच्यापासून 2 पैसे अधिक ऊसाचा दर कसा मिळेल इथेनॉल निर्माण करण्याच्या प्रयत्न केले. असं एक एका बाजूला परिवर्तन शेतीमालाला अधिक चांगले दर मिळाले पाहिजे. सोयाबीनच्या बाबतीमध्ये आज ऑइल सीड्स मध्ये लातूर सूर्यफूल असेल किंवा सोयाबीन असेल आज क्रमांक 1 वर आमचा संपूर्ण मराठवाड्यामध्ये सोयाबीनचे क्रॉप या ठिकाणी. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या अग्री इंडस्ट्री लातूरमध्ये तुम्ही बघाल 2च इंडस्ट्री जोरात आहेत, एक ऑइल आणि तांबे. हे आमच्या इंडस्ट्री त्याला काही प्रोजेक्ट रिपोर्ट लागत नाही, त्याच्यासाठी काही फार टेक्निकल ऍडवाइस पाहिजे अशाचा भाग नाही आहे. हा तिथला आमच्या व्यापाऱ्यांच्या मध्ये हा जो काही उद्योग या ठिकाणी चालतोय पारंपरिक पद्धतीने चालतोय. आज आपण बघतोय की हजार टनाची कॅपॅसिटी या लातूर शहरामध्ये आता या ऑइल इंडस्ट्रीने निर्माण केलेली आहे. एक्सपोर्ट इथे लोक करतायत, एक्सपोर्ट करतायत, तेल बाहेर पाठवतायत. आमच्या खाजगी कारखान्याने कोंबडी बसलेले तिथं तरी प्रयोग केला, स्टील निर्माण करतात बाय प्रॉडक्ट. साखर कारखान्यात ऐकलं होतं आपण, बरोबर नाही? अशा प्रकारचा काही नवा विचार करून उद्योजकतेमध्ये नवे प्रयोग करण्याची मानसिकता या भागाच्या म्हणून अशा प्रकारचे अनेक प्रयोग या लातूर परिसरामध्ये निर्माण केले. शिक्षणाचं एक जबरदस्त केंद्र मेरिट जर आहे लातूर पॅटर्न याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. या ठिकाणी 10वी 12वी मध्ये आणि सीईटी आता 12वीचे मेरिटवर प्रवेश मिळायचा. कोर्टाने सांगितलं सीईटी करा. सीईटी मध्ये सुद्धा इथे मुलं मागे नाहीये. ग्रामीण भागातल्या महाविद्यालयातली मुलं ती केवळ पहिली येत नाही, त्या महाविद्यालयातली 200 मुलं 90% पुढे असतात. मला यावर सांगितलं कुठेतरी या 3 महाविद्यालयातली म्हणून 800 मुलं इंजिनिअरिंग कॉलेजला गेली. मेरिट गुणवत्तेत 250च्या वर मुलं मेडिकल कॉलेजला गेली. गुणवत्तेत मेरिट आता काय मनात आणलं ठरवलं खाजगी शिकवण्या इथं होत नाही. उलट तुम्ही आता मुंबईमध्ये अनेक भागामध्ये मी वाचले, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये अनेक खाजगी कोचिंग क्लासेसवर बोर्ड लावलेले आहे आणि त्या बोर्डावर लिहिलेलं आहे आमच्या कोचिंग क्लासमध्ये लातूर पॅटर्न प्रमाणे शिकवलेलं आहे. त्याच्यापेक्षा वेगळं प्रमाणपत्र आम्हाला काय आहे? ही लातूर मधल्या शिक्षकांची प्राध्यापकांची ही तिथं मानसिकता आहे, ही घडू शकतं. आणि एज्युकेशन हब हे लातूर मध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग सगळं आहे. सर्वात मी अर्जुन सिंग साहेबांची भेट घेतली दिल्लीमध्ये जाऊन आणि मला त्याला केंद्रीय इतक्या संस्था देशभर देत आहे, त्यात एक संस्था आपण लातूरसाठी दिली पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी मी त्यांच्याकडे केली आहे. आणि प्राईम मिनिस्टरला सुद्धा आता उद्या परवा गेल्यानंतर मी त्यांना घेणार आहे की शेवटी आम्ही एवढं इतकी गुणवत्ता आहे, शेवटी गुणवत्तेला मेरिटला काही सरकारकडे काही बोनस मिळणार की नाही, पण तो प्रश्न जो आपल्या मनामध्ये आला तोच प्रश्न दिल्ली मधल्या सुद्धा लोकांना आहे. मी जेव्हा प्लॅनिंग कमिशनच्या डेप्युटी चेअरमनकडे चर्चा करायला गेलो तर ते म्हणाले लातूर कुठे आहे? लातूर कुठे आहे? लातूर आहे हे सगळ्याला माहिती झालं. लातूर आहे, लातूर मध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये आता कुणाच्या मनामध्ये दुमत नाही आहे. परंतु पुन्हा कनेक्टिव्हिटी जी पाहिजे, दिल्लीची पाहिजे, बँगलोरची पाहिजे, आपली मुंबईची पाहिजे. त्यामुळं त्याला असं वाटतं की एवढं सगळं मोठं एखादं विद्यापीठ म्हणा किंवा एखादी मोठी संस्था म्हणा तर लातूरमध्ये जर गेली तर तिथं येणारे प्राध्यापक, प्रोफेसर, विजिटिंग प्रोफेसर ते जातील कशी, राहतील कसे, तिथं बाकीचं काही सोशल जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आहे की नाही, त्याचा आपण उल्लेख केला. आज गरज आहे लाईफस्टाईल. शेवटी आपल्याला वाटायची काय गरज आहे, तर तुम्ही म्हटला मुद्दा अतिशय योग्य आहे. तो तिथं ज्या प्रकारच्या वातावरणात राहिला त्याला तशाच प्रकारचा वापर तिथं पाहिजे. त्याला उत्तम शाळा पाहिजे, इंग्रजी माध्यमाची शाळा पाहिजे, त्याला इंटरनॅशनल स्कूल जर असेल तर त्याला अधिक पसंती तो देईल.
तिथे चांगलं चांगलं हॉटेल पाहिजे, 5 स्टार असेल तर किंवा 3 स्टार 4 स्टार एखादं हॉटेल पाहिजे. अरे आता उद्योजक विचार करतील, उद्योजक आलेले आहेत, देशपांडे वगैरे बसलेले आहेत, पैसे लावा हॉटेलला, घेऊन जातात. काहीतरी एखादं उभं करा, एखादं चांगलं हॉटेल लोकांनी पाहिजे, गरज आहे. चांगले क्लब याची गरज आहे, सोशल क्लबची आवश्यकता आहे. एक सगळं कल्चर जे आहे हे नवं जी आव्हान आहेत ती आता बदलली. लोकांना नवीन कल्चर मध्ये त्याला ते हवं आहे, मला नको असेल पण त्याला ते हवं आहे. त्यामुळे इतर जर लोक यायचे असतील तर त्याला ते त्या प्रकारचं वातावरण आम्हाला इथे निर्माण करायला लागेल. म्हणून काही जी काही गोष्टी राहिल्या त्याचा उल्लेख मी केला तरी आहे, या सगळ्या गोष्टींची सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला अधिक चांगली व्यवस्था करता आली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्यांनी रामला जर मी बोलणार नाही, कारण मी बोलत राहिलो खूप काही आपल्याला बोलता येईल म्हणून मी फार आता बोलत नाही. पण एक जनरल आपल्याला कल्पना यावी त्याच्यामध्ये आम्ही आमचं बॅकलॉग कसा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे मी आपल्याला सांगितलं. मराठवाड्यात नेमकं स्थान काय आहे हे मी आपल्याला सांगितलं. आणि दैवानं शंकररावजी चव्हाण आमचे खरं म्हणजे आम्ही त्यांना मराठवाड्याचे शिल्पकार यांनी खऱ्या अर्थाने विकासाचा पाया. त्याच्यानंतर आमचे केंद्रीय मंत्री होम मिनिस्टर आमचे शिवराज पाटील जे या भागात अनेक वर्ष लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये काम केलं. आणि सुद्धा एक जरा नियोजन, त्याला प्लॅनिंग म्हणतात, दिशा दाखवून दिली आणि त्या दिशेनं हा विकास पुढे घेऊन जायचं काम आम्ही सातत्याने करतोय. आणि म्हणून आज नागपूर हे ग्रोथ सेंटर जरा अशा पद्धतीने आता विकसित व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून आज जबरदस्त पोटेन्शियल तिथला व्यापार हा अतिशय म्हणजे अनेक ठिकाणी आपण व्यापारी बघतो, पण लातूरमधला व्यापार हा किती वेगळा आहे. ही बाजार समिती ही सुपर मार्केट म्हणून त्या बाजार समितीचा उल्लेख केला जातो. आणि कुठेही नसेल पद्धत की शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर 24 तासामध्ये त्याला पेमेंट देणारं एकमेव जर बाजार समिती महाराष्ट्रात कुठली असेल तर ती लातूर आहे. विश्वास व्यापाऱ्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या मध्ये जबरदस्त नातं इथे निर्माण झाले. आज लातूरच्या जमिनीचे दर मुंबईपेक्षा कमी नाही आहे. किंवा जमीन घेणाऱ्याला असं वाटेल की हे मुंबईतच आहे. लातूर जवळ कसं आलं याचं उदाहरण आहे. छोटे छोटे दुकानं काय दराने विक्री होत असतात. रजिस्ट्रेशन कमी असतं पण गव्हर्नमेंटला टॅक्स सुट्टी द्यावी लागते. परंतु तरी आज जे काही मार्केटमध्ये दर आहे पाहिल्याच्या नंतर मुंबईमध्ये राहण्यासारखंच आपल्याला वाटेल की शक्ती ही पोटेन्शियल आमच्या नागपूरची आहे. आणि मला असं वाटतं की इथे ज्या प्रमुख लोक आलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आलेले आहेत, त्याच्यामुळे एक आम्हालाही ऍडव्हान्टेज मिळाला की या आमच्या काही ज्या भावना आहेत त्या लोकांच्या समोर जे झालंय ते आम्ही लोकांच्या समोर सांगितलेलं आहे. भविष्यामध्ये नागपूर एक औद्योगिक नगरी कशी आपल्याला निर्माण करतात, या ठिकाणचा उद्योग आपला कसा वाढवतो. आज आमच्याकडे SEZ परवाच आम्ही MOU साईन केलेला आहे आणि जवळपास 350 एकरामध्ये एक SEZ आम्ही विशेषतः ऍग्री बिझनेस उल्लेख आपण केला. त्याप्रमाणे एक फूड पार्क अशा पद्धतीचा एक SEZ 2 वर्षामध्ये विकसित होईल. 5 ते 6 हजार कोटीची गुंतवणूक होईल. जवळपास 15 ते 20 हजार लोकांच्या हाताला काम मिळेल. अशा प्रकारचं काम हा सर्वात आधी MOU मंत्रालयामध्ये आम्ही साईन केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक उद्योग आम्ही आपल्या लातूरमध्ये आणू इच्छितो, ज्याच्यामुळं स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. स्थानिक लोकांना त्यामुळं निश्चितपणाने काही नैसर्गिक इंडस्ट्री निर्माण करता येतील. आज आमचे द्राक्ष ग्रेप्स हे परदेशामध्ये एक्सपोर्ट होत आहेत. कंटेनर इथून पाठवले जातात. वायनरी अजून सुरू व्हायची आहे. परवाच मी शरद पवारांचं भाषण ऐकलं पुण्यामध्ये. त्यांनी सांगितलं की वाईन इज अ फूड. वाईन हे ड्रिंक नाही आहे, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे घ्याच, ते लिकर नाही असं त्यांनी. आणि त्याच्यासाठी पॉलिसी सुद्धा आम्ही घेतली आहे. त्याच्यावर कसल्या प्रकारची टॅक्स लावायची नाही हा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. आता आपल्याला द्राक्षाचं एवढं मोठं या ठिकाणी उत्पादन होते, पण अजून वायनरीच्या बाबतीमध्ये अजून फारसा पुढाकार आम्ही घेतलेला नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये वायनरी निर्माण झाल्या तर पुढच्या वेळा तुम्हाला पाण्याच्या ऐवजी वाईन तुम्हाला सर्व करण्याचं काम केल्याशिवाय होणार नाही.